नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत महिला व बालविकास विभागात काम करणारे वसू सर, जे संरक्षण अधिकारी आहेत अभय केंद्र महिला व बालविकास विभाग बुलढाणा यांचे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या विभागामार्फत महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात काय काय कामं केली जातात त्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. वसू सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत. नमस्कार. सर, मला सांगा की आपल्या विभागामार्फत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय नेमके काम? सर्वप्रथम माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना माझा सर्वप्रथम सप्रेम नमस्कार. आज दीपक भाऊ मोरे नवराष्ट्र नववार्ता यांच्या या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी मला त्यांनी महिलांच्या सुरक्षितते आणि योजनांसंबंधी या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो. खरंच आज महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना असलेल्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना पोहोचण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यासाठी मी नवराष्ट्र नववार्ता यांचे आभार मानतो. आणि सर, खरंच आज महिलांच्या योजना आणि त्या सुरक्षितेसाठी खूप काही योजना आहेत, परंतु त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि आज तोच उपक्रम आपण या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मी संरक्षण अधिकारी महिला बाल विकास विभाग बुलढाणा तालुक्याकरिता या ठिकाणी कार्यरत आहे. आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 आणि नियम 2006 की जे 26 ऑक्टोबर 2006 पासून आपल्या संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू झालेला आहे. आणि आपल्या घरगुती हिंसाचार हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. मी तर म्हणतो की असा कोणताही देश नाही किंवा असा कोणताही भाग नाही की त्या ठिकाणी महिलांवरती घरामध्ये अत्याचार होत नाहीत. आणि म्हणूनच 2006 साली हा कायदा आपल्या भारतात लागू झाला. आणि नातेसंबंधात असलेल्या कोणत्याही पुरुषाकडनं जर कौटुंबिक हिंसा होत असेल तर त्या ठिकाणी हा कायदा कार्यरत असतो. आणि महिलेला त्या ठिकाणी तत्काळ न्याय मिळावा, दिवाणी स्वरूपाची जी न्यायालयाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तिला घर मिळावं, निवासाचा हक्क मिळावा, काहीतरी अंतरिममध्ये किंवा ताबडतोब आपण ज्याला म्हणतो की त्या ठिकाणी तिला काहीतरी मदत मिळावी, या हिशोबाने हा कायदा झाला. आणि ही कायदा राबविण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था केंद्र सरकारने संपूर्ण भारतामध्ये उभी केली. आणि या कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या संरक्षण अधिकारी या पदावरती मी या ठिकाणी कार्यरत आहे. आणि मीच नाही तर भारतातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये हा संरक्षण अधिकारी महिलांच्या सुरक्षेसाठी काम करीत आहे. सर, सातत्यानं आपण महिलांच्या संरक्षणासंदर्भात जनजागृती करत असतात आणि त्यांना अवेअरनेस करण्याचं कामही आपल्या माध्यमातून केलं जातं. परंतु मला सांगा की आजही जी महिला आहे तिचं आर्थिक स्वावलंबन आणि मानसिक खच्चीकरण जे होत आहे त्याबद्दल केंद्र सरकारने ही जी योजना सुरू केली त्यामध्ये काय काय उपाययोजना आहेत आणि महिलांसाठी काय तिथं त्यांच्या अधिकार घेण्यासाठी काय नेमके कायदे आहेत? सर, कौटुंबिक हिंसाचारामध्ये हा कायदा का निर्माण झाला हे सर्वात महत्त्वाचं आहे. की आपण बघतो की 498 सारखी भारतीय दंड संहितेतील कलम आहे की पूर्वी आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये किंवा भारतीय संहितेमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा कुटुंबातील महिलेसाठी ज्यावेळेस एखादा म्हणजे त्या ठिकाणी हक्क मागायचा असेल तर महिला ज्यावेळेस सर्वप्रथम घरातील अत्याचारासाठी ज्यावेळेस बाहेर पडायची पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयासाठी, त्यावेळेस 498 हीच एक कलम होती. परंतु यामध्ये क्रूर स्वरूपाची वागणूक केली असेल तर त्या ठिकाणी दखलपात्र गुन्हा म्हणून त्या ठिकाणी जी काही कुटुंबातील नातेसंबंधाची नावं सांगितलेली असेल त्या सर्वांना त्या ठिकाणी अटक वॉरंट इश्यू व्हायचा. परंतु नंतर काही कालावधीनंतर असं लक्षात आलं
की घरातील बऱ्याच नातेवाईकांचा त्या ठिकाणी काही म्हणजे सहभाग नसतो, तरी विनाकारण महिलेच्या या अत्याचाराच्या ठिकाणी त्यांना पण त्या ठिकाणी त्रास होतो. आणि म्हणून त्यातील तीव्रता कमी करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार हा कायदा आला. आणि सर आपण जे म्हटले की खरंच प्रत्येक घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार जो आहे किंवा महिलेवर जो हिंसाचार आहे तो होतोच. ही आपली जी काही पुरुषप्रधान संस्कृती आहे किंवा आपण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये वावरत असताना घरातील आर्थिक सत्ता जी असते ती पुरुषाच्या हातामध्ये असते. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी महिलेला पुरुषाच्या त्या अधिकारावरती किंवा त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून ती एक प्रकारे निराधार असते. आणि मग म्हणून आपण म्हणतो की बरेच वेळेस मानसिक हिंसाचार कशा प्रकारे होतो, तर आपण बघतो की सर्वप्रथम आपण बघितलं की हुंड्यासारखी प्रथा अजूनही आपल्या समाजामध्ये कार्यरत आहे. की म्हणजे हुंडाबळी हा खूप काळापासून आपला लढा सुरू आहे, अजूनही तो सुरू आहे. परंतु अवेअरनेसच्या माध्यमातून त्याला आपण काय म्हणतो की त्याला थांबवण्याचा प्रयत्न निश्चितच झाला आहे आणि यापुढे देखील होईल. आता राहिला प्रश्न की घरामध्ये एखादी महिला ज्यावेळेस कौटुंबिक नातेसंबंधातनं हिंसाग्रस्त होते तिला कशा पद्धतीनं मदत मिळते. तर या कायद्याअंतर्गत प्रत्येक ठिकाणी सहाय्य देण्यासाठी एक यंत्रणा उभी केली आहे की तालुका संरक्षण अधिकारी आहेत की एक तालुका संरक्षण अधिकारी हे महिलेला त्या ठिकाणी वैद्यकीय सहाय्य देतील, पोलिसांचं सहाय्य देतील, त्यानंतर विधी सेवा प्राधिकरण किंवा विधी तज्ज्ञांचं त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर ते सुद्धा देतील. आणि तिला जर काही त्या ठिकाणी समुपदेशनाची गरज असेल किंवा तिला असेल किंवा तिच्या कुटुंबाला असेल आणि तिला त्या ठिकाणी की बाबा आपल्या पतीला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा असं कृत्य करू नको किंवा कौटुंबिक हिंसा थांबवण्यासाठी तिला काही घरच्यांना तडजोड करण्यासाठी समजवायचं आहे, तर त्या ठिकाणी आपले तालुका स्तरावरती समुपदेशन केंद्र आहेत की त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवून त्या ठिकाणी काउन्सिलिंगच्या माध्यमातून कुटुंबातील ज्या काही सदस्यांना समजावण्याची गरज आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी बोलून आपसात समझोता केला जातो. आणि त्या ठिकाणी जर दोघांना म्हणजे तिला जर असं वाटलं की बाबा खरंच हे माझ्या फायद्याचं आहे तरच ती तो निर्णय मान्य करून त्या कुटुंबात परत पुनर्वसित होते. आणि जर तिला असं वाटलं की बाबा मला हे तिला जे असं वाटते की खरंच या समुपदेशातनं माझा कौटुंबिक हिंसाचार थांबणार नाही, तर ती पोलिसांकडे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी तक्रार दाखल करू शकते. बरेच वेळेस असं होतं की पोलिसांकडे तक्रार दाखल करून घेतली जात नाही, तर अशा वेळेस ती संरक्षण अधिकाऱ्याकडे पण स्वतंत्र तक्रार दाखल करू शकते. आणि स्वतः संरक्षण अधिकारी आल्यानंतर न्यायालयात जाण्यासाठी सर्व मदत संरक्षण अधिकारी हे करीत असतात. मग सर्व सुविधा म्हणजे कोणत्या, की तिला इमर्जन्सी मारहाण झालेली असते, मग तिला डॉक्टरांच्या उपचाराची गरज असते, त्या ठिकाणी तिचा उपचारसुद्धा त्या ठिकाणी करून घेतला जातो. तिला पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायची असते म्हणजे त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्याची सुद्धा प्रक्रिया केली जाते. त्या ठिकाणी तिला काउन्सिलरची गरज असेल, कारण एखाद्या महिलेवरती ज्यावेळेस पतीने घरात काढून देणे हा खूप मोठा मानसिक धक्का असतो किंवा तिच्या विश्वासाला तडा गेलेला असतो की मारहाण करून घराच्या बाहेर काढणे, यातनंच आपली मानसिकता अशी बरेच वेळेस अशी दिसून येते की मुलीचे आईवडील म्हणतात की बाबा नवऱ्याचं हे तुझं घर आहे, तू आमच्याकडे येऊ नको. आणि मग अशा परिस्थितीत तिला प्रसंग म्हणजे तिच्यावर अशी पेच प्रसंग येतो की जायचं कुठे. तर निश्चितच अशा वेळेस वन स्टॉप सेंटर आहेत, महाराष्ट्र शासनाचे महिला बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत आश्रयगृह आहेत. सर, ज्याप्रमाणे भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळं महिलेला आजही दुय्यम दर्जाचं जे स्थान आहे ते आजही त्याच पद्धतीने दिलं जात आहे. आणि त्यामुळंच कौटुंबिक हिंसाचार असतील किंवा कार्यालयीन ठिकाणीचे असलेले हिंसाचार असतील
हे सातत्यानं होताना दिसत आहे. यामध्ये जनजागृती होणं गरजेची आहे. लोकांमध्ये त्यात अवेअरनेस होणं गरजेचं आहे आणि विशेष करून महिलांना त्यांचे अधिकार जे आहेत ते माहिती होणं गरजेचे आहेत. तर आज आपल्यासोबत या ठिकाणी वसू सर होते, जे संरक्षण अधिकारी आहेत. त्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा केली आहे आणि यासह वेगळ्या भागात पुन्हा आपण नवीन व्यक्तींसोबत पुन्हा चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र बुलढाणा.